श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी हा महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत या महिन्यामध्ये तुम्हाला कोणकोणते कार्य करायचे आहेत, कोणत्या कामामध्ये विशेष लाभ होणार आहे आणि कोणत्या गोष्टीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे या सर्व संदर्भातली माहिती घेणार आहोत। आणि याचबरोबर उपासनेतनं आपल्याला कार्यसिद्धीस कसा जाऊ शकेल यासाठी कुठली उपासनाही करायची आहे याबद्दलही माहिती घेणार आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईक यांना शेअर करायला अजिबात विसरू नका। तुमची कर्क रास आहे। कर्क राशीप्रमाणे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये 6 तारखेनंतर थोडासा स्वभावामध्ये बदल जाणवू शकतो, रागीटपणा, क्रोधीपणा वाढवू शकतो। विशेष म्हणजे 6 ते 13 तारखेपर्यंत या दरम्यान हा स्वभाव जास्त ॲग्रेसिव्ह होण्याची शक्यता आहे, विशेष काळजी घ्या। याचं कारण म्हणजे लग्न स्थानाचे अधिपती चंद्रदेव जे 2.25 दिवसाने बदलतात तुम्हाला माहिती आहे, परंतु त्या पद्धतीने तुमचा स्वभावही दर दिवसाला बदलता राहतो। अत्यंत प्रामाणिक, प्रेमळ, मायाळू अशी तुमची कर्क रास आहे, परंतु या स्वभावामध्ये बदल सातत्याने झाल्यामुळे तुमची होणारी चिडचिड किंवा तगमग ही समोरच्याला तुमचं म्हणणं पटवून देताना नक्कीच अडचण करून देते आणि यामुळे तुमचं म्हणणं तुम्ही इतरांना व्यवस्थित स्पष्टपणे सांगू शकत नाही। मग या दरम्यान काय होणार आहे तर 6 तारखेनंतर मात्र तुम्हाला हा स्वभावामधील बदल विशेष जाणवू शकतो, कारण मंगळदेव उच्चीचे होतील आणि सप्तमातनं गोचर करतील, लग्न स्थानावर 7वी दृष्टी टाकतील, म्हणजेच तुमच्या स्वभावामध्ये क्रोधीपणा निर्माण करून देतील। विशेष काळजी घ्यायची आहे ते म्हणजे रागावरती नियंत्रण। याचबरोबर या दरम्यान तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी सुद्धा होऊ शकतात। डोळे, डोके या संदर्भातील विकार उद्भवू शकतात किरकोळ प्रमाणामध्ये, किंवा डोळ्याला लालसरपणा येणं, ॲलर्जीचा त्रास होणं या गोष्टी सुद्धा होऊ शकतात, विशेष काळजी घ्या। याबरोबर तुम्ही थायरॉइडचे पेशंट आहात, थायरॉइडचा त्रास तुम्हाला आहे तर त्यासाठी सुद्धा मेडिसिनच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या। आजारपणाच्या तक्रारी थोड्या आहेत किंवा जास्त मोठ्या प्रमाणात होत आहेत, या दृष्टिकोनातून थोडंसं तब्येतीकडे लक्ष दिलं तर हा महिना नक्कीच आनंदी राहू शकेल। याबरोबरच कुटुंबाचं सौख्य पाहता तुम्हाला या महिन्यामध्ये मतमतांतर थोड्याफार प्रमाणात 13 तारखेनंतर जाणवू शकतं। याबरोबरच वृद्धिंगत करून देणारी धनस्थिती काय म्हणते तर धनयोगाच्या बाबतीत विचार केला तर या महिन्यामध्ये दुसऱ्या 15 धनस्थिती उत्तम प्रकारची राहू शकेल। तोपर्यंत षष्ठ स्थानातनं रविदेवांचं गोचर आहे, त्यामुळे पैसा संचय होण्यापेक्षा खर्चाकडे जास्त राहील। याचबरोबर पराक्रम, परिश्रम आणि कीर्ती प्रसिद्धी या स्थानाचा विचार केला असता या तृतीय स्थानाचे अधिपती बुधदेव हे सप्तम स्थानातनं गोचर करत आहेत, अर्थात तुमच्या कार्याचा गुणगौरव प्राप्त करून देणं, यश संपादन करून देणं। याचबरोबर तुम्ही एखाद्या मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत असाल किंवा नाट्य क्षेत्रात, गायन, वादन, कले क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर नक्कीच तुम्हाला गुणगौरव, प्रसिद्धी प्राप्त करून देणं, कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणं अतिशय शुभ संकेत बुधदेवांच्या माध्यमातून प्राप्त होतील। परंतु कुंभ राशीमधनं ज्यावेळेस बुधदेव गोचर करतील त्यावेळेस मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये जास्तीत जास्त तुमच्याकडनं परिश्रम घडून आणतील असे योग आहेत। त्याचबरोबर पुढील स्थानाकडे वळूयात। वाहन वास्तूचं सौख्य तुम्हाला या महिन्याभरामध्ये मध्यम प्रमाणात प्राप्त होणार आहे। सर्व सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील। पंचम स्थानाकडे वळूयात। पंचमेश मंगळदेव जेव्हा मकर राशीतनं गोचर करतील, अर्थात 5 फेब्रुवारी नंतर 6 तारखेनंतर मात्र तुम्हाला शिक्षणासाठी अतिशय उत्तम महिना म्हणता येईल। याचबरोबर कुठल्याही प्रकारचे कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही 6 फेब्रुवारी नंतर घेऊ शकता, उत्तम प्रकारचं यश येईल। याचं कारण म्हणजे मंगळदेव उच्चीचे होत आहेत आणि केंद्रस्थानातनं गोचर करत आहेत। केंद्रातलं मंगळदेवांचं गोचर अतिशय विशेष म्हणतात आणि याचबरोबर मंगळदेवांची कृपा आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे खेळासंदर्भातील कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण सुरू करायचं असेल तर तुम्ही 6 फेब्रुवारी नंतर नक्कीच ॲडमिशन घ्या। त्यामध्ये निपुणता प्राप्त होण्यासाठी, उत्साहीपणे त्या कार्यामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी तुमच्याकडनं विशेष प्रयत्न होतील। 1ली ते 10वी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गांना या महिन्यामध्ये थोडासा राग अनावर होऊ शकतो, अभ्यासाच्या दृष्टीने चिडचिड होऊ शकते, परंतु हे कुयोग तुम्हाला फक्त 13 फेब्रुवारीपर्यंतच राहतील। तिथून पुढे मात्र शिक्षणासाठी अतिशय उत्तम काल म्हणता येईल। संतती सौख्य तुम्हाला या महिन्याभरामध्ये मध्यम स्वरूपाचं दिसून येत आहे। याचबरोबर
प्रेम प्रणय या दृष्टीने विचार केला असता तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसी सोबत तुम्ही जास्तीत जास्त अपेक्षित राहणार आहात, जास्त अपेक्षा व्यक्त करणार आहात आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणात दुःखी सुद्धा होऊ शकता. तर ह्याचे कुयोग म्हणजे तुम्ही मंगळदेव ज्यावेळेस मकर राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील अर्थात 5 फेब्रुवारी नंतर तुम्हाला या काही गोष्टींना नक्कीच सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे फार विशेष काही अपेक्षा तुम्ही त्यांच्याकडनं ठेवू नका किंवा अमुक गोष्ट अशीच झाली पाहिजे या पद्धतीने जर तुम्ही त्यांना सांगायला गेला तर नक्कीच वादाकडे विषय जाणार आहे. बरोबर सप्तम स्थानाकडे बोलूयात. सप्तम स्थानाचे अधिपती शनिदेव. शनिदेव हे अष्टम स्थानातनं गोचर करत आहेत. अष्टम स्थानात 13 फेब्रुवारी नंतर रविदेव सुद्धा येत आहेत. यामुळे काय होईल, सप्तम स्थानातील आलेले मंगळदेव 5 तारखेनंतरचे आणि अष्टम स्थानामध्ये शनिदेव यांच्यामध्ये होणारे कुयोग 2-12चा जो द्विर्द्वादशक योग होत आहे. यामुळे नक्कीच तुम्हाला थोड्याफार प्रमाणात तुमच्या जोडीदाराच्या तब्येती संदर्भात काळजी वाटू शकते किंवा त्यांच्या करिअर संदर्भात काळजी वाटू शकते किंवा तुमचं मत त्यांना सांगताना किंवा तुमच्या मनातील एखादी गोष्ट व्यक्त होताना थोड्याफार प्रमाणात चिडचिड झाल्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वादाचे कुयोग संभवतात 13 फेब्रुवारी नंतर. त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर 13 तारखेनंतर. याबरोबरच भागीदारीचे व्यवसाय या संदर्भातील विचार केला असता तुमच्या भागीदारी पार्टनर संदर्भातील व्यवसायामध्ये त्या पार्टनरची साथ सोबत तुम्हाला उत्तम लाभ आहे. तुमच्या दोघांमधील चांगले एकमेकांचं बॉन्डिंग झाल्यामुळे तो व्यवसाय अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही सेटल करू शकाल असे शुभ संकेत आहेत. याचबरोबर आपण अष्टमस्थानाकडे वळूयात. अष्टमस्थानामध्ये शनिदेवांची उपस्थिती अतिशय लाभदायक आहे. हे अष्टमस्थान त्रिकस्थान अशुभ स्थान मानलं जातं, परंतु शनिदेव जर त्या ठिकाणी आले तर नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त करून देतात. अचानक लाभ प्राप्तीचे शुभ संकेत आहेत. एखादं काम अर्धवट राहिलेलं होतं ते पूर्णत्वाला नेण्यासाठी तुमच्याकडनं धडपड होऊ शकते. ते काम सफल होण्यासाठी पूर्ण होण्यासाठी जास्त प्रयत्न होऊ शकतात. म्हणजे अर्थात हा एक शुभ संकेतच तुम्हाला म्हणता येईल. भाग्यस्थानाकडे वळूयात. भाग्यस्थानामध्ये राहुदेव आहेत. भाग्येश गुरुदेव हे कर्मस्थानातनं गोचर करत आहेत. अर्थात केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे या म्हणीचा प्रत्यय नक्कीच तुम्हाला या महिन्यात येणार आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात तुमच्याकडनं कामं उरकण्याची स्पीड वाढू शकते कारण मंगळदेवांची कृपा होणार आहे. कामाची गती वाढणार आहे आणि त्याचबरोबर गुरुदेवांची सोबत असल्यामुळे कुशाग्रतेने अगदी उत्तमरित्या ते कार्य पूर्ण करून देण्यासाठी तुमच्याकडनं विशेष प्रयत्नही होणार आहे. कामातनं गुणगौरव प्राप्त होणं, उद्योग व्यवसाय वृद्धिंगत होणं असे शुभ संकेत आहेत. या महिन्यात नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या पंधरवड्यामध्ये सुरू करू शकता. तुम्हाला लाभप्राप्ती संभवते. याचबरोबर नवीन नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच त्यासाठी सुद्धा शुभ संकेत आहेत. ज्या व्यक्तींना म्हणजे अर्थात युवक युवतींना विवाह करायचा आहे त्या विवाहासाठी सुद्धा शुभ योग या महिन्यात घडून येत आहेत. तुमचा पाल्य अर्थात मुलगी किंवा मुलगा यांचा विवाह करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करताय तर तुम्ही आई वडील म्हणून किंवा चुलता चुलती म्हणून मामा मामी म्हणून तुमच्याकडनं प्रयत्न करताय तर तुम्हाला नक्कीच यश येऊ शकतं असे शुभ संकेत आहेत. याचबरोबर पुढील स्थानाकडे वळूयात. लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता लाभेश शुक्रदेव हे मकर राशीतनं जेव्हा गोचर करतील अर्थात सप्तम स्थानातून त्यावेळेस तुम्हाला उद्योग व्यवसायातनं जास्तीत जास्त लाभ प्राप्त करून देतील आणि तो लाभ सेव्हिंगसाठी अर्थात बचतीसाठी न जाता विशेष खर्चासाठी सुद्धा जाऊ शकतो. एखाद्या आपल्या जोडीदारासाठी किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी विशेष कार्यासाठी तुमच्याकडनं खर्च होऊ शकतो किंवा एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट त्यांच्या नावावर तुम्ही करण्याची इच्छा सुद्धा जागृत होऊ शकते. त्यासाठी सुद्धा तुम्ही खर्च करू शकता. याचबरोबर परदेशात जायची इच्छा असेल किंवा परराज्यात तुम्ही सर्व्हिस करत आहात तर अशा जातकांना सुद्धा हा महिना विशेष लाभदायक आहे. तुमच्या कामातनं नक्कीच कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी विशेष लाभ तुम्हाला बुधदेव प्राप्त करून देतील. अशा प्रकारे परदेशात जर तुम्हाला जायचं असेल तर जाण्याची संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकते असे शुभ संकेत आहेत. तर आता आपण उपासनेकडे वळूयात कारण उपासनेची जोड दिली तर बुधदेवांची मंगळदेवांची आणि शनिदेवांची विशेष तुमच्यावर कृपा होणार आहे. मग यासाठी उपासना कोणती करायची? रागावर नियंत्रण राहण्यासाठी, आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यासाठी गणपती स्तोत्र संपूर्ण महिनाभर वाचायचं आहे. राहुदेव भाग्यस्थानातनं गोचर करत आहेत त्यामुळं पाळीव पशु पक्षी प्राण्यांना तुम्ही तुमच्याकडनं जास्तीत जास्त अन्नदान करा. शनी महाराजांची विशेष कृपा होण्यासाठी कारण अष्टम स्थानातनं शनिदेवांचं गोचर आहे. शनिदेवांची उपासना जर तुम्ही केली अर्थात मारुती स्तोत्र वाचन केलं, शनिवारच्या दिवशी मारुती मंदिरात दर्शनाला गेलात तर नक्कीच तुम्हाला शनिदेवांची कृपा प्राप्त होईल आणि लाभ प्राप्त होईल. अचानक लाभ प्राप्तीचे शुभ संकेत घडून येतील. एखादा अचानक प्रोजेक्ट तुमच्या हाती येऊ शकतो आणि त्यातनं लाभ प्राप्त होऊ शकतो. म्हणजेच शुभ संकेतासाठी तुम्हाला शनिदेवांची उपासना करायची आहे.
तर आज आपण कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी हा महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका, कारण स्वामींचं नामस्मरण केलं तर तुमच्या जीवनातील कष्ट दुःख नक्कीच नाहीसे होतात असं मानणारी मी सुद्धा आहे. आणि याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आपल्या चॅनलला लगेचच भेट द्यायला विसरू नका, कारण यावर अनेक व्हिडिओ महत्त्वपूर्ण अपलोडेड आहेत. ते तुम्ही जाऊन पाहू शकता, माहिती घेऊ शकता. तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल असंही या माध्यमातून सांगू इच्छिते. त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तर नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.